पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला 2 दिवसापासून सुरुवात झाली असून देशभरातून हजारो तृतीयपंथी व जोगतीनी कासेगावकडे दाखल झाले आहेत। महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जनजोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीला यात्रेस 2 दिवसापासून सुरुवात झाली असून देशभरातून हजारो तृतीयपंथी जनजोगती या यात्रेसाठी दाखल होत आहेत। देशभरातील तृतीयपंथी एक दिवस या यात्रेत एकत्र येत असतात। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश, ओरिसा अशा राज्यातून हजारो जोगतीनी काल रात्री कासेगावात दाखल झाल्या। वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यात मागून जीवन जगणारी ही मंडळी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या अंगावर सर्व प्रकारचे दागिने घालून नटून सजून डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन येत असतात। मानकऱ्यांच्या कमरेला परंप्रमाणे लिंबाचे फाटे गुंडाळून त्यांना वाजत गाजत मंदिरात आणण्यात येतं। आज या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी देखील आपली नवस्फूर्तीसाठी लिंब बांधून देवीचे दर्शन घेतलं। वर्षभर मागून जगणारा हा समाज या यात्रेसाठी मात्र देशभरातून 3 दिवस एकत्र येत असतो। यात्रेचा मुख्य दिवस आज असल्याने दुपारी गावाचे मानकरी वसंतनाना देशमुख यांच्या वाड्यातून देवीची सवाद्य मिरवणूक काढली जाते। तसेच यात्रेचा सांगता समारोप हा यालाच बांगडी फोडणे असंही संबोधलं जातं। सगळ्या जोगतींनी आपल्या हातातल्या बांगड्या फोडून अंगावर पांढरी साडी परिधान करून देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा केली जाते। किरण मस्तानी बार्शीकर माझे गुरु आहेत रमेश गुरु मोहोळकर। आम्ही सर्वजण 2007 पासून मी तर येते। माझे गुरु त्या आधीपासून येतात ह्या यात्रेला। लाखो भाविक येतात ह्या यात्रेमध्ये। पंढरपूर पासून काही लोक पंढरपुरात यात्रा सुरू होते ते काशेगावपर्यंत आम्ही काही जण चालत येतात। लाखो भाविक ह्या यात्रेमध्ये येतात। आज गंधलिंब झाला काल। आज देवी म्हणजे नाही का होम करून देवीचे केच असतो। आज बांगडी फोडली जाते, त्याला असं बांगडी फोडली म्हणतात। मग सगळे जण जोगती पांढऱ्या साड्या घालून देवीची मंदिराभोवती गोल गोल फिरून होमाकडे जाऊन बांगड्या वगैरे फोडल्या जातात। तर असं ह्या लाखो दरवर्षी या मंदिरात लाखो भाविक भक्त येतात। एवढं मोठं हे मंदिराचं नाव आहे। आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं हे मंदिर आहे कासेगाव यल्लम्मा देवी मंदिर। या मंदिरामध्ये गेल्या काही महिन्याखाली चोरी झालेली आहे। तर या चोरीचं कारण आणखीनही काही कळलेलं नाही आहे। काहीमध्ये आलं होतं न्यूजला की पोलीस पकडले गेलेले आहेत म्हणून, पण त्या चोरांकडे आणखीन ते देवीची चांदी व मुखवटा काही सापडलेला नाही आहे। तर याच्या मागचं कारण काही आणखीन कोणालाच माहीत नाही आहे। तर आमची अशी विनंती आहे की नाही का लवकरात लवकर देवीची मूर्ती व जे काही चांदी सोनं चोरीला गेलेलं आहे ते लवकरात लवकर मिळावं।